आजच्या जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आपले जे प्रमुख पाहुणे आहेत, आपले उद्घाटक प्राध्यापक शिल्पा मोरे, अध्यक्षा माननीय सुनंदा वाघमारे मॅडम, आपले प्रमुख पाहुणे शुभांगी घनवट मॅडम आणि प्रबोधनकार शारदाताई मुंडे। मी यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं। आपले सगळे मान्यवर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। एक राहिले सगळे या सगळ्या तुम्ही या करून नाही या या वाळू भरून आपल्या कार्यक्रमामध्ये सागर पकडू सरांचं आगमन झालेलं आहे। नगरसेवक आहेत प्रभाती विभागाचे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून समानतेसाठी आपला लढा दृढ करण्याचा दिवस म्हणून जगभरात 8 मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो। जगभरात ज्या स्त्रियांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानतेसाठी लढा दिला त्या संघर्षाची प्रेरणा भारतातील महिला स्वातंत्र्य लढ्यातही दिसून येते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांनी केवळ देशाच्या राजकीय स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर स्वतःच्या अधिकारांसाठी आवाज उठवला। कित्येक क्रांतिकारी महिला देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद देखील झाल्या आहेत। मी इथे सगळ्या मान्यवरांचं आजच्या प्रोग्रामसाठी स्वागत करते। सह्याद्रीच्या 350 कड्या कपारांमध्ये रेतेवर राजा मोहनजीने 88 केला आणि 18 पकड जातींचा जिने माळाला मला ती माई जिजाऊ, त्या जिजाऊंची तुम्ही रूप पाहत आहात की नाही? आयुष्य ज्याचं उद्ध्वस्त झालं, लेकरं गेली, पती गेला, पिता गेला, सारे गेलं, पण जिने खऱ्या अर्थानं साऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनाथांची जी माय झाली, स्वयंरोजगार जिने चालू करून दिला आणि सासऱ्याने दिलेली तलवार, अहिल्ये ही तलवार गंजू देऊ नको माय, आणि जी शेवटच्या श्वासापर्यंत जी तलवार घेऊन उभी राहिली आणि खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी एक प्रेरणा ठरली, ती माझी लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि होळकरच होती। तुम्ही तिची रूप आहात। तुम्हाला मला जिने विचार मंचावर आणलं, शेवटचा श्वास
जिने दिनांसाठी आणि दलितांसाठी थांबवला. शेवटच्या श्वासापर्यंत पतीच्या निधनानंतर जी अखंड करत राहिली आणि शिक्षणाची जी प्रणिती झाली. स्वतःचं लेकरू नव्हतं, पण आपल्याच आया बहिणी, आपल्याच माणसांनी नाशिवल्या. एका विधवेचं लेकरू जेव्हा दत्तक घेतलं, यशवंता या दत्तक पुत्राला घेऊन ही माय चालली आणि ती सावित्री होती. आणि नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ह्या ज्येष्ठ संघ 20 संभाजी ज्येष्ठ संघातील सर्व सदस्य आणि माझ्या माता भगिनी आणि मी यांना सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. हा महिला दिन केवळ उत्सवाचा नाही तर आपल्या कर्तृत्वाचा, सन्मानाचा आणि संघर्षाचा जाणीव करणारा, समानतेचा प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. महिला ही राष्ट्राची, समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. आई, बहीण, मुलगी या सर्व भूमिका निभवत असताना या सर्व क्षेत्रात यशस्वी ठरत आहेत. आणि या महिला उद्योजिका, प्रशासन, विज्ञान, कला सर्व क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. प्रथमतः सर्वांना नमस्कार. वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाने आज महिला शक्तीचा, नारी शक्तीचा जो जागर केला आहे आणि एक व्यासपीठ दिलं आहे, तर सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून आमच्या महिला भगिनीच्या तर्फे धन्यवाद मानते की आज पुरुषांनी महिलांचा सत्कार केलेला आहे. की आज खरंच महिला आज काय करू शकत नाही. आज विश्वात म्हटलं तर जगभर आज साजरा केला जातो. कारण घरातली महिला जर, कुटुंब व्यवस्था जर ठीक असेल, महिला जर सक्षमीकरण चांगलं असेल, शिकलेली असेल, तर ही कुटुंबही आपलं पुढे जातं. हेच आज दाखवून दिलं आहे. आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे पुढे जाऊ शकत नाही. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे रचिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते ज्योतिराव फुले, त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माता सावित्रीबाई, माता रमाई, माता भीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जिजामाता या सर्व महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करते. आज आपण स्त्री म्हणून सगळ्या रूपांमध्ये वावरतोय. आपण आई आहोत, बहीण आहोत, मुलगी आहोत, पत्नी आहोत. हे सगळे रोल आहेत आपले आणि ते बाजूला सारून आज आपण फक्त महिला म्हणून स्वतःसाठी हा उच्च, आपल्या आयुष्यातला उच्च मानला जाणारा दिन, कारण जगभरामध्ये आपण साजरा करतो हा दिवस, तर असा आपला महिला दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप कौतुक. त्याबद्दल मला म्हणावंसं वाटतंय, आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा, आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा, बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा, मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा, पत्नीच्या जन्मभराच्या प्रवासाला शुभेच्छा, आजीच्या डोळ्यातील पाण्याला शुभेच्छा, लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा, पृथ्वीवरील स्वर्गाच्या वारीला शुभेच्छा आणि जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा कार्यक्रम बांधणाऱ्या पुरुषांच्या कार्याला शुभेच्छा. स्त्रियांविषयी सर्वप्रथम मी माझ्या बोलण्याची सुरुवात भगवान गौतम बुद्धांच्या एका छोट्याशा गोष्टीने करणार आहे. एक किशोरवयीन मुलगा भगवान गौतम बुद्धांच्या विहारामध्ये किंवा त्यांच्या आश्रमामध्ये म्हणूया तो प्रवेश करतो आणि तिथे आल्यानंतर तो भगवान बुद्धांकडे हट्ट करतो की मला नवीन वस्त्र हवंय. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, अरे सगळ्या मोहापासून, मोक्षापासून मुक्त होण्यासाठी माणसं इथं येतात ह्या आश्रमामध्ये आणि ही कसली बरं ह्याची आसक्ती, याला नवीन वस्त्र हवंय. तरी सुद्धा भगवान गौतम बुद्ध त्याची मागणी पूर्ण करतात आणि त्याला वस्त्र आणून देतात. वस्त्र आल्यानंतर नवीन वस्त्र मिळाल्याचा आनंद तो पूर्ण आश्रमभर फिरतो. त्याला फार आनंद होतो, सगळीकडे फिरतो. आनंद अगदी त्याच्या चेहऱ्यावर पांघरला जातो, इतका तो आनंदित किशोरवयीन मुलगा. संध्याकाळी गौतम बुद्ध त्याला जवळ बोलवतात आणि विचारतात, सांग रे बाळ, तुला मी नवीन वस्त्र दिलं, पण मग तू जुन्या वस्त्राचं काय केलंस? तो म्हणाला, तथागत, माझं जे आसन होतं ना ते खूप जीर्ण झालं होतं, म्हणून मी त्या जुन्या वस्त्राचं माझं आसन केलं. बरं, मग तुझं जे आसन होतं त्याचं तू काय केलंस? तर हे जे खिडकीला पडदे लागलेत ना त्याच्या अगदी लक्तर झालीत आणि मग त्याच्यामधनं जे ऊन येतं ते सतत माझ्यावर पडत राहतं आणि मग माझं ध्यान साधनेमध्ये काही चित्त लागत नाही, म्हणून मी त्या आसनाचा पडदा केला. बरं, मग त्या पडद्याचं काय केलंस? ती जी फडकी होती ना ती खूप खूप जीर्ण झाली होती, मग त्या पडद्याची मी फडकी केली.
बर, मग त्या फडक्यांचं काय केलंस? तर त्याचे जे जुने धागे होते ते काढून टाकले आणि त्याच्यातले जे चांगले चांगले धागे होते ते मी वेचले आणि तुम्ही आमच्यापर्यंत येताना ज्या पायघड्या घातल्यात की नाही त्याला जी भोकं पडली होती ती मी त्या धाग्यांनी बंद केली किंवा मुसवली. नमस्कार. प्रथम जागतिक दिनाच्या सर्व महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा. विचारमंचावर असलेले मान्यवर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद, समोर बसलेले माझे सर्व मित्रमैत्रिणी, सगळ्यांना प्रथम आभार. सगळ्यांचे जागतिक दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. 8 मार्च जागतिक महिला दिन. महिला दिन हा महिला दिन नाहीत हे जगाला ठणकावून सांगण्याचा क्रांतिकारी दिवस. जागतिक महिला दिना दिवशी क्रांतिकारी दिवस, महिला दिन हा सगळ्या जगभर साजरा केला जातो. पण खरंच हा साजरा करण्याची गरज आहे का, हा पण एक प्रश्न निर्माण होतो. तसेच कामगार महिलांचे हक्क हिरावून घेतलेले ते परत मिळण्यासाठी 8 मार्च 1908 रोजी जो आंदोलन झालं त्याचा म्हणून हा आपला जागतिक दिन आपण साजरा करतो. सन्माननीय व्यासपीठ, इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ तरुण मंडळी आणि तरुणी आणि माझे बंधू भगिनी, वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाने मला आजच्या या कार्यक्रम प्रसंगी जो विषय दिलेला आहे तो विषय आहे 14 तळे सत्याग्रह शतक महोत्सवी वर्ष, हा विषय दिलाय. आता तुम्ही म्हणाल की हा जागतिक महिला दिन आहे आणि हा विषय का दिलाय, तर त्याची थोडी पार्श्वभूमी मी सांगते. 20 मार्च 1927 ला या दिवसापासून या दिवसापर्यंत आता 20 मार्च 2026 पासून 27 पर्यंत वर्षभर हे कार्यक्रम चालणार आहेत. त्याची पार्श्वभूमी म्हणून मला हा विषय दिला गेलेला आहे आणि माझ्या बोलण्यातून तुम्हाला उलगडलं जाईल की आजच्या दिनी याचं औचित्य काय. त्यामुळे हे बोलणं तुम्हाला थोडंसं लक्षपूर्वक ऐकावं लागणार आहे. 14 तळ्याचा सत्याग्रह हा कोणाच्या नेतृत्वाखाली झाला याचं ज्ञान वाचक आणि अभ्यासक म्हणून आम्हा सगळ्यांना माहिती आहे. या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या 14 तळ्याचं नेतृत्व करताना त्यांनी सांगितलं की ते 14 तळ्याचं पाणी पिल्यावर आपण अमर होणार नाहीयेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे का व्हायचंय, तर मुंबई त्यावेळेला प्रांत होता की त्यावेळेला तिथे असा ठराव मंजूर करण्यात आला होता की सार्वजनिक जे पाणवठे आहेत, जे तळे आहेत ते सर्वांसाठी खुले करावेत. सगळ्यांना तिथं पाणी भरता आलं पाहिजे, सर्वांना त्या पाण्याला स्पर्श करता आला पाहिजे. पण जुन्या रूढी आणि परंपरा पाळणारे जे समाजात राहणारे जे लोक आहेत तर त्यांना असं वाटत होतं की अस्पृश्य जर त्या पाणवठ्यापर्यंत गेले तर आमचं पाणी अपवित्र होईल, पाणी अस्पृश्य होईल. म्हणून त्यांनी विरोध केला की याला आम्ही मान्यता देणार नाही. जरी कायदे मंडळामध्ये ठराव झालेला असला तरी सुद्धा या घटनेला आता 100 वर्ष होतील. तर त्यावेळेला हे 14 तळ्याचं पाणी सगळ्या लोकांना पाजणाऱ्या बाबासाहेबांचा विचार असा होता की हे पाणी फक्त पाणी नाही, नैसर्गिक आहे, निसर्गाची देण आहे, त्याच्यावर कुणाचंही बंधन नको आहे आणि ते हिंदू म्हणून मलाही ते पाणी पिण्याचा अधिकार आहे. त्यावेळेला अत्रे, सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे सवर्ण नेते सुद्धा बाबासाहेबांबरोबर होते. बाबासाहेबांचा लढा कोणत्याही धर्माबद्दल नव्हता, कोणत्याही जातीबद्दल नव्हता. असं म्हटलं जातं की दलितोद्धारक बाबासाहेब आहेत, फक्त त्यांनी दलितांचा उद्धार केलेला नाहीये. तर हे सामाजिक सक्षमीकरण ज्याला आपण म्हणतो, सक्षम कोण होऊ शकतं
की ज्याला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे, ज्याला समतेनं वागवलं जातं, ज्याला बंधुतेनं वागवलं जातं, तोच सक्षम होऊ शकतो. मी आहे 77ची, तरी पण तरतरी आणि भेतरी, स्वस्त आणि मस्त आणि जबरदस्त आहे. आता येत्या वेळी असंच मोडकं तोडकं मी घाईतच लिहिलं, तसंच मी कागद घेऊन आली. तेव्हापासून छोट्या मुलासारखी वाट बघत आहे. महिला दिनी उत्स्फूर्त रीतीने 77ची बुढी, ये आहे बुढिया, फिर भी लोक म्हणतात बढिया, बरं का. तर मी केलेली कविता वाचते. बोर नका हो प्लीज, वन्सवर जरी झाली तरी खूप छान होईल. थँक्यू. महिला दिनाचे पुष्प. मुलांपेक्षा मुली आहेत हुशार, मुलांपेक्षा मुली आहेत हुशार, मोठमोठ्या हुद्द्यावर त्या आहेत स्टार. आणि हे सर्व घडले आहे एका संविधानाने. बाबासाहेबांनी साऱ्या देशाला दिले दानात दान वरदान, महादान संविधान. दानात दान श्रेष्ठ दान, धम्मदान. आणि म्हणून स्त्री आणि पुरुषांना हक्क आहे समान, आणि म्हणूनच आपला देश आहे महान. ही गोष्ट नाही आहे काही लहान. विशेष म्हणजे गद्दारांनी आपला देश ठेवला आहे गहाण, तरी पण साऱ्या देशाला लागली आहे धम्माची तहान. यामुळे पुढे काय काय होते ते पाहत राहाल. आजच्या महिला दिनी हेच शब्द सुमने मी केलेली आहे तुम्हा सगळ्यांना बहाल. अपेक्षा आहे की तुमची ही माझी शब्द सुमने सहाल. आता की नाही काव्य रचलं आहे, उभी आहे इलेक्शनसाठी नाही, महिला दिनानिमित्ताने मी स्वेच्छेने आजचा दिवस योगायोग आहे आलेली आहे. गाणार भाऊ मी आता थोड्या वेळाने तर जाणारच, गाणार भाऊ थोड्या वेळानं मी जाणार गाणार ताई. तर तरी जात होती, जाता जाता ताईंना मी म्हटलं होतं एक चिटोर घेतलाय हो, छोट्यापणची आठवण आली, लहानसं कागद म्हटलं वाचू दाखवू द्या हो. आणि मला या 2 डोळ्यांनी एवढ्या महिलांना आणि पुरुषांना बघण्याची ही सुवर्ण संधी राहू द्या. 2 वर्षांनी म्हणजे आता 1 एप्रिलला मला 78 सुरू होईल. काय खरं भाई, कधी बटन दबेल कधी चालली जाईल बाबा. येऊ द्या हो, राहू द्या स्टेजवर, या स्टेजवर. तर बघा देवेंद्र फडणवीस, आता सगळ्या जणी गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यंग बॉय होते त्यावेळेस मला त्यांनी महिला भूषण पुरस्कार दिला होता आणि मला 60 मनवली होती. त्यांनी कविता केली 60ची बरं का, म्हणून मला ते आठवलं. आणि त्यांनी म्हटलं 1 एप्रिल माझा जन्मदिवस आहे. देवेंद्र फडणवीस ने मला म्हटलं मैडम आपको दिया गया पुरस्कार और आपका मनाया गया जन्मदिन, क्या इस उपलक्ष्य में आप कुछ कहेंगे? मैं म्हटलं कि आप सहेंगे. मेरे बारे में जब कहना पड़ेगा तो मराठी में मातृभाषा में कहना पड़ेगा, इसलिए मैंने कहा आपको सहना पड़ेगा. फिर भी राष्ट्रभाषा का सम्मान करते हुए शुभारंभ करूंगी हिंदी में, और मेरे बारे में जब कहूंगी तो मराठी में. गौर से सुनिएगा, मैं कोई शायर या कवि नहीं, इसका कोई गम नहीं, पर आप सबके समूह 2 लफ्ज 2 शब्द कह ली, ये भी बात कोई कम नहीं. अब दाल भात आहे आपके मराठीसाठी. जरी आली आहे माझी 60 तरी ठेवली मी माझी अशी स्वस्त काठी, कारण तुम्हा सर्व लोकांची शुभेच्छा आहे माझ्या पाठी. अशाच होत राहू द्या आपल्या भेटी गाठी, तशी आज होई भेट बाजार हाटी. मी राहते नाग नदीच्या काठी, शेजारी राहतो नावाचा राठी, माझ्या हातात आहे विशेष धम्म काठी. मी रोज सकाळी निघते जनतेच्या सेवेसाठी, बरं पुरे करते ना तर माझं हृदय दाटी, कारण अशी आहे माझी माटी. नाही तर म्हणा काय मॅडम आमचा दिमागसाठी जरी आली आहे 60. नीच रूढीची ती प्रथा होती, महिला जायची सती, महिला जायची सती. बुद्ध फुले आंबेडकरांची कृपा ती, महिला झाली राष्ट्रपती, महिला झाली सभापती, मुख्यमंत्री झाली मायावती, आणि या स्टेजवर सर्वांसमक्ष बोलण्यास सक्षम झाली ही प्रभावती. सर्वांना जय जवान, जय किसान, जय भीम, जय महाराष्ट्र.
जय संविधान।